स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. कारभार एवढा चांगला आहे की लोक महापालिकेला आणि नगरपालिकेला मतदान असते विसरून गेले होते. कारण की काही 10 वर्ष 7 वर्ष नगरपालिका नगरपंचायती महापालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या. सुदैव आमचं की सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला आणि 31 तारखेपर्यंत या निवडणुका होत आहेत. आणि मग इचलकरंजीमध्ये गेले 1 महिना झाला आमचे सगळे पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा सर्व पक्ष मिळून या शिवशाही आघाडीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय इचलकरंजीच्या समोर आम्ही त्या ठिकाणी देतो. इचलकरंजी एक विकासाचं शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेले अनेक वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती तेच आश्वासन पुन्हा ते देत आहेत. आणि म्हणून आमची प्रायोरिटी या शहराचा पाणी प्रश्न सोडवणे, हातमागाचा विजेचा प्रश्न असेल किंवा या कोल्हापूर शहरातल्या मध्यमवर्गीयांना, सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल, हातावरचं पोट असणारा वर्ग या शहरामध्ये, झोपडपट्टीच्या समस्या असतील या शहरातल्या, उद्योजक व्यापाऱ्यांचे विषय असतील, एकूणच ही वस्त्रनगरी एक चांगलं स्वरूप त्याला द्यायचं आहे. महापालिका झाल्यामुळं जो निधी या ठिकाणी मिळणं अभिप्रेत आहे तो मिळवून देणं, चांगल्या गोष्टी करणं ही आमची प्रायोरिटी असणार. नाही, त्यांच्यात एक वाक्यता नाही आहे. आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे आमच्या लोकांनी केला. पहिल्या बैठकीला ते अनेक वेळा आमच्याबरोबर होते. कदाचित पलीकडच्या बाजूनं काहीतरी सांगण्यात आलं असेल, काय सांगण्यात आलं माहित नाही. तर कानात उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही एक पक्ष येतो आणि त्याला तुम्ही आघाडीसारखी वागणूक द्यायला लागला. नाही, असं नाही. शेवटी प्रत्येकानं आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजे. आणि प्रत्येकानं आपापल्या मर्यादा. आणि हे काय झालंय, 4चा प्रभाग आहे. सिंगल वॉर्ड असताना एखाद्या पक्षाला 10, 15, 20, 25 जागा सोडणं सोपं होतं. आता 4 प्रभागात काय होतं की 3 लोकांना विश्वासात घेऊन एक स्ट्रॉंग उमेदवार देणं गरजेचं असतं. माझी इच्छा असेल या प्रभागात उभा राहायचं, परंतु राहिलेल्या 3 मध्ये मी स्ट्रॉंग, एक लंगडं घोडं मिळाले की रेस हरली. त्यामुळे थोडा विचार करून, सिंगल असतं तर कदाचित सीट वाटप अजून सुटसुटीत झालं असतं. त्यामुळे त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. आता सत्तेच्या गोष्टी आणि या सगळ्या विचार करता समजून घेऊन घ्यायला पाहिजे. शहर प्रमुखांना उमेदवार आहेतच आमच्याकडे. आमचं स्पष्ट बहुमत येईल याची खात्री आहे. कारण की लोक कंटाळले. भाजपमध्ये यादी करण्यावरनं गोंधळ झाला आपल्याला. मूळ भाजप आणि नवीन भाजप याच्यातला वाद आहे. मूळ भाजपवाले आता रस्त्यावर आहेत, सतरंजा उतरा लागलेल्या आहेत आणि नवे भाजप आता खुर्चीवर येऊन समोर बसायला लागले. त्यामुळं मूळ भाजपवाल्यांची अवस्था काय आहे इचलकरंजी शहरामध्ये, ज्या आळवणकरांनी शहरामध्ये भाजप रुजवली त्यांची अवस्था काय करून ठेवली हे बघितलं. म्हणून फार काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांचं पटत नाही हे सिद्ध झालं. मी म्हणतो परिवर्तन करायचं आहे लोकांना. एकूणच बेरोजगारी जी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वातावरण आहे. आणि अशा वेळी तरुणांना शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल किंवा भाजप, आमचे सर्व घटक पक्ष असतील, हे एक आश्वासक वाटतं की यांच्या माध्यमातून या शहरामध्ये काहीतरी चांगलं होणार. म्हणून तरुणांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. आलो नाही असं नाही झालं. शेवटी दोन्ही लोकसभेच्या वेळी जबाबदारी येते. परंतु आता काय, महापालिका कोल्हापूर आणि इचलकरंजी प्रायोरिटीवर आहे
आणि डाव्या बाजूला चाणक्य माझ्याकडे बघायला लागले सागर सारखे, त्यामुळे मी येणार काळजी करू नका. शेवटच्या टप्प्याला 4 दिवसाला मी येतो. तुम्ही प्रोग्राम तयार करा. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटी कसं आहे, ही निवडणूक जिंकणं, मी मगाशी म्हटलं तसं सिंगल वॉर्ड असताना निर्णय घेणं सोपं असते. 4चा प्रभाग असताना शेवटी सगळे सर्वसामान्य आहेत. सर्वसामान्यांची व्याख्या आता काय आहे, म्हणजे जो लोकांची सेवा करतो, सकाळी 7 वाजल्यापासून लोकांच्या सेवेत असतो, तीच सर्व. आता आम्ही सुद्धा सर्वसामान्यच आहे, कारण की सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही जनतेत असतो. सर्वसामान्यांची व्याख्या श्रीमंती हा येत नाही, आणि मुळात ती व्याख्या बदलली पाहिजे. सर्वसामान्य म्हणजे काय, आज मोटरसायकलवरनं मी फिरत असेल किंवा आमच्यातलं कोणी फिरत असेल, ते सर्वसामान्याची व्याख्या हीच आहे की जनतेसाठी किती उपलब्ध आहे हे आहे. आणि म्हणून आम्ही जनतेसाठी उपलब्ध असणारी लोक त्या ठिकाणी दिलेली आहेत. आमची एसटी भरलेली आहे. राज्यामध्ये 29 महापालिकेची निवडणूक रद्दमुळे सुरू आहे. आपल्याला असं किती वाटते की 29 महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा पडतो? आणि आता काही ठिकाणी आम्ही आता सांगलीमध्ये महाविकास आघाडी आमची झालेली आहे, कोल्हापूरमध्ये शिवसेनेबरोबर झालेली आहे, पुण्यामध्ये शिवसेना आम्ही एकत्र आहे. या नगरपालिका नगरपंचायतमध्ये महापालिकेमध्ये कसं होतं की कुठं तर आघाडी होते, कुठं होत नाही. परंतु एक लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे पत्रकार मित्रांनी, की समजा प्रिपोल झालेला आहे, प्रिपोल अलायन्स झाला नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये काही महापालिकेला, पोस्टपोल अलायन्स देखील होऊ शकतो. म्हणजे पूर्वी देखील आपण लढलेलं आहे वेगवेगळं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आणि निवडणूक झाल्या आम्ही एकत्र आलेलो आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यासुद्धा आम्ही एकत्र येऊ शकतो. धन्यवाद.